नमस्कार, मी डॉक्टर अंजली नीरज नेत्रालय परभणी येथे माझी प्रॅक्टिस आहे. आज आपण जे ऊसतोड कामगार आहेत त्यांच्या डोळ्याच्या आजारांबद्दल आणि त्यावर केल्या जाणाऱ्या उपायांबद्दल बोलणार आहोत. ऊसतोड कामगार म्हणजे शेतात काम करणारे सगळे कामगार आहेत. तर ते उन्हा पावसात आणि हिवाळ्यात असं काम करतात. तर प्रथमतः त्यांना जर दिसायचा प्रॉब्लेम असेल दूरचा, तर त्यांनी आधी चष्म्याचा नंबर आहे की नाही हे चेक करायला पाहिजे. चष्म्याचे 2 प्रकारचे नंबर असतात. पहिला तो म्हणजे दूरचा आणि दुसरा म्हणजे हातभरासाठी जो आपण नंबर वापरतो. शक्यतो जवळचा जो नंबर आहे तो 40 नंतर लागतो आणि हातभराचं काम आपल्याला दिसत नाही, तेव्हा आपल्याला जवळचा नंबर 40 नंतर घेणं गरजेचं असतं. पण तरी देखील जे अतिशय बारीक काम करतात, जे सतत छोटं निरीक्षण करतात, सूक्ष्म निरीक्षण जे करतात, त्यांना हा नंबर वयाच्या 40च्या आधी देखील लागू शकतो. दुसरं म्हणजे दूरचा जो नंबर आहे त्याच्यामध्ये तिरळेपणा असेल तर तो लहान मुलांमध्ये पण दिसतो आणि कुठल्याही वयामध्ये जर तिरळेपणा असेल तर त्याची पहिली चिकित्सा म्हणून देखील चष्म्याचा नंबर वापरावा लागतो. तर ज्यांना कोणी ऊसतोड कामगार बंधू भगिनी आहेत त्यांच्यामध्ये जर तिरळेपणा असेल तर त्यांनी आधी लगेच डॉक्टरांना दाखवून चष्म्याचा नंबर घेऊन तिरळेपणाची पहिली चिकित्सा जी आहे चष्म्याचा नंबर वापरणे ती करून घ्यायला पाहिजे. आणि ज्यांचा खूप जुना आहे तिरळेपणा त्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर उपाय करून डोळा सरळ करून डोळ्यांना काम द्यायला पाहिजे. जर तिरळेपणा लवकर त्याच्यावर उपाय केला गेला नाही तर तो डोळा पाहायचं सोडून देतो, म्हणजे तो आळशी होतो आणि त्याचं काम मागचा जो रेटिना आहे त्याचं काम कमी होऊन जातं आणि आयुष्यभर तो डोळा कमजोर राहतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे उन्हात काम केल्यामुळे किंवा सतत डोळा उघडा राहिल्यामुळे डोळ्यामध्ये एक कोरडेपणा येतो आणि हा कोरडेपणा आपल्या डोळ्याच्या भोवती डोळ्याच्या मध्ये पाण्याचा लेयर असतो, तो 3 थरांनी बनलेला असतो आणि हा जो लेयर आहे तो सतत डोळा उघडा राहिल्यामुळे वातावरणामध्ये उडून जातं पाणी आणि डोळ्यात सतत टोचल्यासारखं होणं, आग होणे, चिकट पाणी येणे हे त्रास दिसायला लागतात. मग अशा वेळेस जर कोरडेपणा असेल तर त्याची लगेच चिकित्सा करायला पाहिजे. त्याच्यासाठी ड्रॉप वापरू शकता किंवा घरगुती उपाय पण करू शकता. दुसरी गोष्ट आहे, जर हे जे कोरडेपणा आहे त्याची चिकित्सा जर तुम्ही वेळेवर केली गेली नाही तर काळ्या बुबुळावरती पांढरी टीक पडण्याची लक्षणं दिसायला लागतात आणि ही पांढरी टीक आपल्याला पाहताना सतत आपल्या डोळ्यासमोर राहते आणि आपली दृष्टी कमी करते. तर ही तिरळीपणा याच्यामध्ये अजून आहे, ड्रायनेस जर म्हणजे कोरडेपणा जर वाढत तसाच राहिला तर तिथे एक अल्सर म्हणून म्हणजे जखम तयार होते आणि ही जखम जर लवकर चिकित्सा केली गेली नाही तर या जखमेचा परिणाम डोळ्याच्या आतमधल्या रक्त वाहणाऱ्या लेयरवरती होतो आणि आतमध्ये देखील इन्फेक्शन व्हायला लागतं, डोळ्यात सूज येते आणि पुढे जाऊन डोळ्याचे बरेच आतले मोठे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हा डोळ्यात येणारा जो कोरडेपणा आहे ज्याचं लक्षण आहे टोचल्याप्रमाणे होणं, आग होणं, हा वेळेवरच त्याच्यावर उपाय होणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे माझं बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी लवकर याच्यावर चिकित्सा करावी. त्याचबरोबर टीक जर जास्त गाढ असेल तर त्या डोळ्याचे तेवढी ज्या जागेवर टीक पडली आहे त्याचं आपण जे डोळा दान करतो ते डोळे जे जमा केलेले आहेत आय बँकमध्ये त्याच्यातून घेऊन तो तुकडा आपण ह्या काळ्या बुबुळाला जे पांढरं टीक पडलं ते काढून तो दान केलेल्या डोळ्याचा तुकडा बसवून आपण टाक्याचं ऑपरेशन करून केरॅटोप्लास्टी म्हणतात ते करू शकतो. त्याच्यानंतर आहे पापण्यांचे आजार. जर तुमचा डोळा थोडासा अर्धवट बंद आहे, डोळ्याचा आकार वेगवेगळा आहे तर त्याच्यावरती पण देखील लगेच चिकित्सा केलं तर तुमचे पुढचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते आपल्याला टाळता येतात. त्याच्यानंतर ऊसतोडीचे कामगार जे आहेत ते ऊसामध्ये जातात तेव्हा त्याचं जे ऊसाचे काप असतो तो बऱ्याचदा डोळ्यांना जखम निर्माण करतो. नुसतं कोरडेपणामुळेच काळ्या बुबुळाला जखम निर्माण होते का तर नाही, तर हे जे ऊसाचे जे पानं आहेत त्याची जे काप आहे ते डोळ्याला लागून बऱ्याचदा जखमा तयार होतात आणि ही जखम जर भरली नाही आणि हे जे मटेरियल आहे हे व्हेजिटेटिव्ह आहे म्हणजे वनस्पतीचं आहे तर तिथे लगेच फंगस बसतो. जसं खाण्याच्या ब्रेडवरती फंगस बसतो तसं बसतं.
त्यामुळे त्याच्यावर देखील जर लागली जखम तर लगेच डॉक्टरला डोळ्यांच्या दाखवायला पाहिजे. ती जखम वाढत जाऊन काळ्या बुबुळावर काळ्या बुबुळावर पांढरी टीक मोठ्या प्रमाणात बनवून बुरशीचा आजार निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी जखम झाल्यावर लगेच दाखवून घ्यावं. त्याच्यानंतर नासूर नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये इथे डोळ्याच्या नाकाच्या साईडला एक नळी असते. ती जर नळी बंद झाली तर डोळ्यात पाण्याचं डबकं राहतं आणि हे पाण्याचं जे डबकं तसं राहत असेल तर डोळ्यामध्ये नक्कीच नासूर आहे हे लक्षण त्याचं दिसायला लागतं, पाण्याचं डबकं दिसतं म्हणजे. तर लवकरच सॅक्सिरिंजिंग असे काही टेस्ट आहे ज्याच्या थ्रू कळतं की हे नाकाचं नळी आहे ती बंद झाली आहे की नाही. डॅक्रोसिस्टायटिस आपण म्हणतो. ती नळी बंद झाली असेल तर आधी औषधांनी ती नळी आपण जखम नीट करून त्या नळीमधली त्या पिशवीमधली आपण नासूरची चिकित्सा करतो. आणि जर ती जखम भरली नाही तर नासूर होतं, मग आपल्याला ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे पाण्याचं जर डबकं सतत राहत असेल तर लगेच डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. शिवाय उन्हात काम केल्याने किंवा साखर BP ज्यांना आहे अशा पेशंटच्या मागच्या पडद्यावर देखील साखरेचा परिणाम किंवा ब्लड प्रेशर जे आहे, रक्ताचा दाब वाढणे याचा परिणाम मागच्या पडद्यावर होतो. ज्यांना थायरॉईड आहे त्यांना देखील मागच्या रेटिनावरती डोळ्यांवरती परिणाम होत असतो. तर अशा ज्यांना साखर BP आणि थायरॉईड आहे त्यांनी देखील मागच्या रेटिनाची चेकअप करून घेणं, नेत्ररोग तज्ज्ञाकडे जाऊन चेकअप करून घेणं जास्त गरजेचं आहे. अशा प्रकारे असे विविध आजार होतातच बाहेरच्या गोष्टीमुळे किंवा शारीरिक जे आजार आहेत, सिस्टेमिक आजार जे आहेत त्याच्यामुळे देखील डोळ्यामध्ये जखम येणं, काळ्या बुबुळावरती जखम येणं, डोळ्यात ठणक येणं, लाली गळणं, लाली येणं असे आणि डोळ्याला लाईट न सहन होणं असे आजार विविध प्रकारचे लक्षणं दिसणारी आजार निर्माण होतात. तर तेव्हा देखील शारीरिक आजार असताना ताप येऊन गेला आहे अशा वेळेस जर डोळ्यामध्ये काही लक्षणं दिसत असतील तर ही लक्षणं देखील लगेच चिकित्सा करून घेऊन अंधत्व टाळायला पाहिजे. इतकं बोलून मला वाटतं याच्यापेक्षा जास्त आजार जर काही असेल तर आपण तरी देखील डोळ्याच्या आजारांसाठी नेत्ररोग चिकित्साला दाखवायला पाहिजे. थँक्यू.